मित्रांनो, हे मंदिर पाहताय. जे मंदिर कोणत्याही देवदेवताला समर्पित नाही. हे मंदिर कोणत्याही प्रकारच्या आध्यात्मिकतेला समर्पित नाही. तर हे मंदिर आहे शांतीचं प्रतीक. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात ज्यावेळी आर्य समाजाचा प्रभाव भारतामध्ये वाढत गेला, तो जास्तीत जास्त करून गुजरातमध्ये जास्त वाढीव झाला आणि त्याच्या धर्तीवर हे मंदिर आहे. हे मंदिर आहे कृपालू मंदिर, जे की सगळ्यात बेस्ट आणि बेस्ट मानलं जातं. इथं वडोदरापासून जवळपास 80 ते 90 किलोमीटरच्या आसपास हे मंदिर पडतं. तुम्ही पाहू शकता आसपासचा नजारा, याची बांधणी जी की प्राचीन युरोपियन शैलीमध्ये सिटाडेल पद्धतीची दिसून येतं आपल्याला. एकदम बेस्ट मंदिर आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं मंदिर नाही, कोणत्याही प्रकारचे देऊळ नाही, ना कोणत्याही प्रकारच्या मूर्ती आहे. या ठिकाणी फक्त आणि फक्त शांतीला समर्पित असणं हे मंदिर. या ठिकाणी योगा सोबत इथे असणारे एकांत शांतता सोबत ध्यानमुद्रा यासाठी हे प्रसिद्ध आहे. मित्रांनो, तुम्ही हे मंदिर पाहू शकता, जे आध्यात्मिकतेने आणि पावनतेने प्रसिद्ध आहे. तुम्ही पाहू शकता या मंदिराची रचना जणू की काय हा कोणी फोटोच उभारला की काय असं वाटतं. इथे गेल्यानंतर एकांत शांतता याचा भास तुम्हाला होतो. मंदिराच्या तळामध्ये कृपालू महाराजांची ही मूर्ती, तसेच वेगवेगळे आसनायुक्त मूर्त्या, या सर्व गोष्टी आपल्याला दिसून येतात. खरं तर हा परिसर, हा भक्तिमय परिसर योगा, कला ह्यासाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही पाहू शकताय आर्य समाजा धर्तीवर उभारण्यात आले हे मंदिर आपल्या वैभवतेच्या वेगळ्या शिखरावर आहे. येथील शांतमय वातावरण एका वेगळ्या जुनी तुम्हाला घेऊन जाईल. या मंदिराची रचना जी की सिटाडेल पद्धतीने केली आहे, ही तुम्हाला नक्कीच आकर्षण करेल. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी नक्कीच भेट दिली पाहिजे. वडोदरापासून अवघ्या 70 ते 80 किलोमीटरचा हे ठिकाण. या ठिकाणी तुम्ही जाऊ शकताय. आसपास राहण्यासाठी सोयीसुद्धा आहे. आपल्या महाराष्ट्रातून जर तुम्ही जायचं असेल तर हे ठिकाण बेस्ट आहे. जवळ असणारे बाकी ठिकाणे जसं की स्टॅच्यू ऑफ युनिटी, हेही ठिकाण तुम्ही पाहू शकता.